भाऊ नमस्कार. आता पाऊस खूप पडतोय, शेतकऱ्यांना काही कामं नाही, थोडेसे निवांत पण आहेत. आता तुम्ही इथे हिवरेच्या हॉटेलमध्ये बसलात. सूरज वासगे 4 दिवसामध्ये पक्ष कुठला निवडायचा असा निर्णय घेणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, सूरज वासगेंनी कुठल्या पक्षात जावं? 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजप की काँग्रेस? चौथा ऑप्शन नाही अपक्ष. अपक्ष अपक्ष राहावं, कारण सूरज भाऊ पण अपक्ष कसा विश्वास ठेवायचा? अपक्षात निवडून येतात तर परत ते पक्षात जातात. नाही, आमचा आहे भाऊ विश्वास पूर्णपणे. भाऊंवर विश्वास आहे 100%. काय? मग भाऊनी कुठल्या पक्षात जावं? त्यांनी तर सध्या अपक्ष, कारण एकही पक्ष जर राहिलंच नाही ना वाणी साहेब. पक्ष ते राहिलेत का? कुणी कुठे जाते आज काहीच कळत नाही. वर काही भाऊ चालू. तुम्हाला काय वाटतं, कुठे सूरज वासगेंनी कुठल्या पक्षात जावं? मला तर वाटतं सुरेश भाऊंनी सत्तेत सहभागी व्हावं किंवा कामं करता येतात भरपूर. सत्तेत म्हणजे कुठल्या पक्षात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं. राष्ट्रवादी जुना पक्ष आपला. अजित पवार म्हणजे हो हो. पुन्हा बॅक टू पॅव्हलियन आपल्या. कारण का त्यांची जडणघडण त्या लोकांबरोबर जास्त आहे आणि भाऊंना समाजाचं खूप काम करायची इच्छा आहे. सत्तेत असलं तर अजून थोडं काम करायला. अतुल शेठ यांच्याबरोबर त्यांनी यावं. हा हो यावं. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं, सूरज वासगेंनी काय निर्णय घ्यावा? आता ते शरददादांबरोबर होते. शरददादांबरोबर जर सत्तेत राहायचं असेल तर शरददादांबरोबर जर राहिले किंवा आता भाऊ तसं म्हणतात ते सत्तेत नाही, ते शरददादांना त्यांनी निवडून आणलं अपक्ष म्हणून. शरददादा शिवसेनेत गेले, ते शिवसेनेमध्ये नाही गेले. शिवसेनेत नाही गेले, परंतु शरददादांना पाठिंबा दिलाच होता निवडणुकीपुरता. निवडणुकीपुरता म्हणा. मग त्याच्या पुढचा निर्णय त्यांचा करायचा असं. तुम्हाला काय वाटतं, काय करावं? सूरज एवढं वासगेंचं काम पाहता त्यांनी कुठला निर्णय घेऊ? काँग्रेसमध्ये जावं, 2 राष्ट्रवादीपैकी कुठल्या राष्ट्रवादीत जावं, शिवसेनेत जावं की भाजपत जावं? तर म्हणजे मला नाही देता अंदाज आता प्रत्येक कोणत्याही पक्षात गेलं त्यांनी, शिवसेनेत उभाटातही गेलं तरी ते कामच करणार आहे, शिंदे गटातही गेलं तरी कामच करणार आहे. विकास कामं करायची म्हणलं पैसे लागतात. शेवटी मग सत्ता परत शिवसेनेत जावं का अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जावं? नाहीतर अजित पवार गट आहे त्यांच्या. दादा तुम्हाला काय वाटतं, सूरज वासगेंनी कुठला पक्ष चॉईस करावा? अपक्ष. का बरं अपक्षच? अपक्ष राहू नये, कोणालाच रागू नको कोणत्या पक्षाला. आणि सुरज भाऊमध्ये एवढी ताकद आहे, ते काम करू शकतात. हो, पण आता जनतेची कामं करायला पैसे लागतात, निधी लागतो. पैसे लागतात, त्यांनी ते काम आणू शकतात. अशा आणू शकतो. पण तुम्हाला काय वाटतं, सूरज वासगेंनी कुठला पक्ष चूज करावा? सूरज भाऊंनी मला तर वाटतं त्यांना सर्वात महत्त्वाचा जो योग्य पक्ष वाटतो सध्याची परिस्थिती पाहता. तुम्हाला वाटतं तो? तुमचं सांगा. मला असं वाटतं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षामध्ये यावं. चिकळण्यामध्ये. दादा तुम्हाला काय वाटतं? वाणी साहेब आजपर्यंत म्हणजे सूरज भाऊंनी ज्यांच्या गळ्यात घातला त्यांना आजपर्यंत काहींना आमदार केलंय, काहींना सरपंच केलंय, पण प्रत्येक वेळी सूरज भाऊंनी ज्यांच्या गळ्यात घातलाय त्यांनी सूरज भाऊंच्या पायात पाय घातलाय. त्यामुळे सूरज भाऊंचं जिथं भविष्य आहे, ज्या पक्षात भविष्य आहे, आम्हाला जर वाटतं सिद्धू म्हणलाय तसंच किंवा अतुल शेट्टी परत यावं भाऊंनी, अशी आमची इच्छा आहे. आणि तिथनं भाऊंचा परत एक पुढं तरी काहीतरी जडणघडण होईल असं आम्हाला वाटतं. सूरज भाऊ, आता इथं जे काही तुमचे सगळे मित्रमंडळी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही पुन्हा माघारी फिरावं, अतुल बेनके यांना साथ द्यावी. नाही वाढी साहेब, खरं तर आपण सगळ्यांचे प्रत्येकाचं मतांतर वेगळं आहे. प्रत्येकाचं पण जास्त शंकेने असं म्हणतात की अतुल बेनकेंकडे यावं. शेवटी कसं आहे, माझा सगळा मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्वीपासून राहिला आहे. परंतु मी त्या दिवशी पण तुमचा खुलासा केला की या गोष्टीसाठी पण आम्ही प्रयत्न केले होते, परंतु समोरून काही दुजोरा आला नाही. आणि त्यावेळेस असं पक्ष एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसला फुलली, पक्ष एकत्र येणार होता आणि तो विषय झाला. सत्तेतून बाहेर पडणार होता आणि अजितदादांसारखं नेतृत्व आणि पवार साहेब हे एकत्र येणार होते. परंतु या सगळ्या गोष्टीला आता ते सगळं दादांचा त्या ठिकाणी घातपात झाला. त्या सगळ्या गोष्टी तो निर्णय, ती चर्चा आपली झाली. चर्चाच थांब. कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, प्रत्येकाचं जे काय म्हणणं आहे, आता समजा सगळे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, सगळ्यांचं तालुक्यातील जेवढा मित्रपरिवार आहे सगळ्यांना एकत्र घेऊन ज्याचं काय म्हणणं आहे अशा पद्धतीने आपण एकत्र जाऊ पुढं. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. काय तुम्हाला काय वाटतं, कुठे जाऊ, कुठल्या पक्षात जाऊ सूरज वासगेंनी? सूरज वासगेंना त्यांच्या मनावर ज्या पक्षात जाऊ आम्ही त्यांच्या कोणत्याही पक्षात उभे आहे. कुठल्या पक्षात जाऊ? कोणत्याही पक्षात जाऊ त्यांनी. तुम्हाला ते एमआयएम मध्ये गेले, डायरेक्ट सांगतो एमआयएम मध्ये गेले किंवा मग त्यांनी स्वतःचा पक्ष जरी स्थापन केला तरी आम्ही त्यांच्या मागे उभा आहेत. त्यांच्या मनाची मर्जी. काय कुठे जाऊ त्यांनी? सूरज वासगेंनी कुठल्या पक्षात जाऊ? यावर राष्ट्रवादी. कुठली राष्ट्रवादी? काँग्रेस राष्ट्रवादी. काँग्रेस राष्ट्रवादी. 2 राष्ट्रवादी आहेत, शरद पवार आणि अजित पवार. शरद पवार. शरद पवारांच्या राष्ट्रवादी त्यांना हाकलून दिले, त्यांची हकालपट्टी झाली. मग घड्याळमध्ये यावं त्यांच्या. घड्याळामध्ये. ओंकार भाऊ, काय तुमची सूचना? सूरज भाऊंनी राहावं तर पक्षच राहावं आणि त्यांना सत्तेबरोबर जायचं जर असेल तर शरददादांसोबत जावं. शरददादा सोबत ते होते, त्यांनी त्यांना आमदार केलं. शरददादा म्हणाले होते तुम्ही शिवसेनेमध्ये या, ते शिवसेनेमध्ये नाही गेले.
तो त्यांचा आता वैयक्तिक प्रश्न आहे ना. घड्याळातच यावं मग असेच बाईट देत घड्याळ फायनल. घड्याळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.